काय मागणी काय निवेदन दिलं? मी निसार पठाण राणा रामदेव ग्रामपंचायती विषय आहे माझ्या कायदेशीर मी ह्यांच्या कागदाची मागणी केली. माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाही त्या. मी वारंवार बंडल मधून त्यांना मी माहिती दिली पण त्यांनी काय मला त्याची माहिती दिलेली नाही. ग्रामसेवक टाळाटाळ करते, सरपंच टाळाटाळ करते. कुठलं बी राजकारण माझ्या घरापाशी आणलंय ह्यांनी. सगळं माझ्या घराच्या भोवती राजकारणच केलंय. त्याला कारणीभूत आहे माझ्या पत्नीने आणि काही लोकांनी दारूबंदी केलेली. त्याच्यामुळे हे राजकारण माझ्या घरापाशी सगळं ह्यांनी आणलेलं आहे. काय राजकारण नेमकं काय झालं? जाग्याची नोंद असेल, रस्ता असेल, खाजगी मालमत्तातून रस्ते असतील, खाजगी ह्याच्यामधून करून लोकांची घरं कशी नावावर केली आहे. ग्रामपंचायतची जागा ह्यांनी अटक करून लोकांना विकण्यात अटक करून दिलेले आहेत. ग्रामसेवकनं इथं बसून सगळं कार्यक्रम केलेला आहे. आता दप्तर इथंच उस्मानाबादमध्ये आहे, धाराशिवमध्ये आहे. इथला ऑपरेटर इथंच आहे 3 वर्षापासून. गावात कसलेही नाही, सगळं उस्मानाबादला आहे. काय एखाद्या माणसानं जर त्यांना विचारायला गेलं की त्याला टार्गेट करतात आणि त्याच्या घराभोवती त्याला टार्गेट करून भांडणं टणणं कुठाने अशी करतात. आता तुरंत माझ्या घरापाशी ह्यांनी मोठं तांडव केलेला आहे. काय निवेदन माझी दिलं आणि काय मागणी आहे तुमच्याला? माझी मागणी अशी आहे की मी जेवढे मागणी केली बाबा, गव्हर्नमेंट खाजगी मालमत्तेमधून रस्ते नेलेत, ह्याची अडवणूक केल्यानंतर बी ह्यांनी तिथंच रस्ते केलेत. ग्रामपंचायतचे पैसे ह्यांनी वाया घालवलेत. ह्याचा आम्हाला न्याय मिळाला म्हणजे एवढे मोठे हे दिलेत तरी ह्यांनी कसलाही आम्हाला न्याय दिला नाही. त्याला कारणीभूत आहे आमच्या लोकांनी दारूबंदी केली. ऑफिसमधून बाया, सभागृहामधून बाया बाहेर काढल्या. त्यांना म्हणले गेले की तुम्ही हे भरा, घरपट्ट्या भरा. माझे पैसे गेलेत. मग त्याचे बिल आलेलं गेलं कुठं, त्याचं बजेट आलेलं कुणी खर्चिलं? ह्या बायांना पैसे का मागतात? ह्या बाया तर तिथून का काढलं ह्यांनी? ह्याचे निवेदन माझं आहे. एवढं मोठं कलेक्टरला ह्याला दिले. मी 16 तारखेला 16 तारखेची तारीख दिलेली आहे. 16 तारखेपर्यंत जर मला नाही मिळालं तर मी 17 तारखेला उपोषणला बसणार आहे.